चौकार. अतिशय सुंदर फटका गौरव पवारच्या बॅटमधून. प्रथमेशचा बॉल. इथे फटका सुंदर खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कपिल. क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना पाहायला मिळत आहे ते कपिल शेंडेकडून. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने शिवळे संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा आहेत. प्रथमेश देसलेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर गौरव ज्याने आतापर्यंत 5 धावा बनवल्यात. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर विकी पवार आहेत. खूप साऱ्या अपेक्षा आहेत टीम शिवळेला या खेळाडूकडून. त्या पूर्ण होतील का मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचं. प्रथमेशचा बॉल. फुल टॉस. व्हॉट अ शॉट. ब्रँड ऑफ शिवळेच्या पाठमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. तिथे एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 7 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम शिवळे कशा प्रकारे खेळ होतोय ते आपल्याला पाहायचं. 4 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा बनवल्या जातील. दुसऱ्या बाजूला पाहिलं आपण इथे राखलेला चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. भार्गवके आणि 11 साजही संघ आणि त्यांना फाईट करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवळे जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय त्या मॅच मध्ये. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक 3 मैदानामध्ये रंगत असताना लॉर्ड्सनुसार सुंदर असा चेंडू. विकी पवारच्या बॅटमधून हा वार. चेंडू सीमा पार. ब्रँड ऑफ शिवळे. विकी पवारच्या बॅटमधून चौकार. येतोय चौकाराच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 11 धावा. प्रथमेशचा हा चेंडू सुंदरीत हाताळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉल कव्हर करतील. लेग बायचा इशारा आला पंचांचा. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 1 कंप्लीट. शिवळे विदाउट लॉस. 12 रन ऑन द बोर्ड. डीजे आभार जानकर प्रेक्षक वर्ग आहे मुरबाड तालुक्यामध्ये. आपण त्यांचं विशेष कौतुक करू. आयोजक कमिटीला खूप मोठं सहकार्य नेहमीच त्यांचं होताना पाहायला मिळतं. त्यांचं मनापासून धन्यवाद. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 12 धावा. 12 ऑन द बोट. गोलंदाजी मार्कवर कपिल शेंडे आलेत. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर विकी पवार. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 13 या धावसंख्येवर. टीम शिवळे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना स्ट्रायकर एंडवर बॅटर गौरव पवार. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. कव्हर मध्ये चेंडू जाईल. एक सिंगल आली. तिथे मिस फील्ड. त्याचा फायदा. 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 रन ऑन द बोर्ड. शिवळे सुंदर सुरुवात मैदानामध्ये. व्हेरी गुड स्टार्ट. अतिशय दिग्गज फलंदाज या संघामध्ये. सुधीर सारखा खेळाडू आहे. त्यानंतर बाळामते सारखा खेळाडू आहे.
सुरुवात कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज गौरव पवार येत आहेत माघारी. हा पहिला धक्का टीम शिवळेला. आपल्याला पाहायचं संपूर्ण टेनिस क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. सध्याच्या घडीला ते मैदानामध्ये दाखल होत आहेत. ॲज अ सिनियर आहेत या संपूर्ण शिवशिवळेश्वर संघामध्ये. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर एंडवर सध्याच्या घडीला बाळा मते आहेत. गोलंदाजी मार्कवर कपिल. दाबलकावर धावसंख्या 15. शिवशिवळेश्वर शिवळे संघ. विकी पवारची इनिंग महत्वाची राहील. बाळा मते कशा प्रकारचा खेळ करतात ते आपल्याला पाहायचं. कपिलचा हा चेंडू सुंदर असा फटका. बाळामते यांच्या बॅटमधून एक सिंगल आली. तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तिथे बाळामते यांनी नकार दिला. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं संघाचा धावसंख्या धावफलकावर 16. एक बाद 16. टीम शिवशिवळेश्वर शिवळे. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील समोर तितक्याच ताकदीचा संघ. बारगाव केआन 11 साजई. गोलंदाज तयार कपिल. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षण खराब राहिलाय. पंचांचा इशाराला इट्स अ बीमर. चेंडू जाईल सीमा पार. येतोय विकी पवारच्या बॅटमधून हा चौकार. पाच धावा येतील. 5 धावांच्या मदतीने शिवळे संघ धावफलकावर धावसंख्या 21 धावा. फ्री हिट बॉल विकीसाठी. विकी पवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि बाळामते यांना परतावा लागेल. हा मोठा धक्का टीम शिवळेला. फलंदाज बाद. धावफलकावर धावसंख्या 21 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते उदय इसामे. डावकुर्याचा हा विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. गोलंदाजी मार्कवर कपिल. शेवटचा बॉल या षटक क्रमांक 2 मधील. क्षेत्ररक्षणात सातत्यानं फेरबदल करत असताना फ्रीच्या बॉलवर रनआउट झालेले आहेत बाळामते. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल. चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. त्यांच्याकडून ही खूप मोठी चुकी होताना पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झालाय आणि तदनंतर आलेल्या या 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 23. या धावसंख्येवर 2 षटकांची समाप्ती. टीम शिवशिवळेश्वर शिवळे साजाईच्या विरोधामध्ये संधी. करण्यासाठी स्ट्रायकर इनवर विकी पवार. 23 धावा 2 षटकांमध्ये आल्यात. चांगली सुरुवात. 2 फलंदाज जरूर बाद झालेत परंतु आक्रमकता बॅटिंग लाईनअप खूप मोठी डेप्थ या संघाकडे पाहायला मिळते. असं असलेला शिवशिवळेश्वर शिवळे संघ आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर आकाश आहेत. पाहूया आकाश यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 23 धावा धावफलकावर. विकीकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत.
सध्याच्या घडीला टच मध्ये असणारा खेळाडू आहे विकी पवार, तो सध्या स्ट्रायकर एंडवर आहे, सलामीचे बॅटर आहेत, आत्मविश्वास वाढला या खेळाडूचा. गोलंदाज तयार आकाश, स्ट्रायकर एंडवर विकी. विकीसाठी हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. तिथे क्षेत्ररक्षक आलेत, एकच्या जास्त काय मिळणार नाही. या एकदा बाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. उदय इसामे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. उदयची बॅटिंग कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. डावखुरा त्याचे फलंदाज आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर आकाश, स्ट्रायकर इनवर बॅटर उदय. सुंदर असा चेंडू, यष्टीरक्षण अतिशय दर्जेदार होताना पाहायला मिळत आहे लहू गायकर यांचं. चेंडू डॉट आला, चेंडू निर्धाव, धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी करत असताना गोलंदाज आकाश, 2 चेंडू हाताळलेत, फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आकाश पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. उदयसाठी हा बॉल बॅटची, तिथे क्षेत्ररक्षक गडबड गोंधळ आणि तिथे मिसफिल्ड ही होताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल येते, एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 25 या धावसंख्येवर. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीम मडकेपाडा संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम शेलारी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं भरपूर गरजेचं राहील. जशी 4 ओव्हर कंप्लीट होतील तसे आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर आकाश. फुल टॉस, विकी पवारच्या बॅटमधून सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त पाहायला मिळत आहे. एकच धाव आली या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 26 धावा. आक्रमण करण्याचा प्रयत्न कौतुक करावं लागेल भार्गव कियानी 11 साजही संघाचं. काही क्षेत्ररक्षण करतायत, जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला उदय, 26 धावा आहेत. चांगली कमबॅक मैदानामध्ये करत असताना टीम भार्गव 11 साजही. इथे सुंदर फटका, उदयच्या बॅट मधून फ्लॅट सिक्सर, षटकार, 6 धावा. आपण पाहू शकता छोटा वार, छोटा तीर वार करे गंभीर, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मैदानाच्या आतमध्ये उदय इसामेच्या बॅटमधून जबरदस्त टोला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक, वन ऑफ द सेफेस्ट फटका, 6 धावा. इथे देखील बिग हिट, बॅक टू बॅक दूसरा फटका, छोटा तीर वार करे गंभीर, उदय इसामे ऑन फायर, सिक्सर. समाप्तीनंतर शेवटचा आता अंतिम षटक. त्या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहायचं. धावा रोखल्या जातील का, 50+ स्कोर जाईल का. विकी पवार एका बाजूला किल्ला लढवतोय, दुसऱ्या बाजूला तेजस आक्रमकता, उदय आक्रमकता घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची फलंदाजी अतिशय सुंदर होताना पाहायला मिळते. आतापर्यंत त्याने चेंडू खेळले ते 5 चेंडूमध्ये धावा बनवल्या त्या 15. 300चा स्ट्राईक रेट आहे उदयचा. दुसऱ्या बाजूला विकी पवार आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. चांगली फलंदाजी विकीची राहिली आहे. त्याने पहिल्याच बॉलवर ठोकलाय राजेशाही टोला, 6 धावा.
षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल ती 44 धावा. व्यासपीठावर आपण शुभ सन्मान करतोय. बाळू केंबारी साहेब यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. 44 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 44. गोलंदाज तयार आहेत. लहू गायकर स्ट्रायकर इनवर बॅटर तेजस्वी सामे. पहिल्या बॉलवर षटकार खेळला. आत्मविश्वास वाढला या खेळाडूचा. इथे राखलेला बॉल लेंथ तिथे आपल्याला पाहावे लागेल. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू येईल. संघाचा धावसंख्या धावफलकावर 44 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहेत. लाईन चेंज केलेले आहेत, साईड चेंज केलेले आहेत. फायदा किती होतो ते पाहिजे. इथे राखलेला बॉल लेंथ खराब. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने संघाचा धावसंख्या शिव शिवळे 45 ऑन द बोट. 45 धावा धावफलकावर. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला तेजस एक परफेक्ट ऑलराऊंडर या संघाचे मैदानामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आलेत. बिग हिट. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. तिथे क्षेत्ररक्षक. व्हॉट एफर्ट्स. जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं आता तिसरे अंपायर काय तिसऱ्या पंचांची मागणी ते घेतलेली आहे. सेफ केलाय का ते आपल्याला पाहायचं आहे. जबरदस्त एफर्ट्स त्या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचं सहर्षाचं स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये दीपकदादा खाटेकरे उपस्थित होत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. किसनदादा कथोरे उपस्थित होत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. सेफ केलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे. 2 धावा आल्या या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 47 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कमालीची कामगिरी मैदानामध्ये. गोलंदाज तयार. सुंदर असा फटका. तेजच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅटमधून निघाला त्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. खणखणीत षटकार. मदतीने संघाचा धावसंख्या धावफलकावर 53 धावा. जबरदस्त इनिंग मैदानाच्या आतमध्ये बिल्ड करत असताना बॅटर तेजस्वी सामे. स्लोवर वन पिक केलं या बॉलला. डीप फाईन लेगला चेंडू. तेजसचं आक्रमण. तेजस्वी फटका. चौकार. निखिलजी डोंबरे सर, खरं तर विविध मान्यवर या क्षणाला या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, कपिल पाटील फाउंडेशनचे मुरबाड तालुका अध्यक्ष माननीय दीपकजी खाटेकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने दिलीपदादा केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दीपकजी खाटेकरे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024 हा महाथरार आणि या महाथराराचा आजचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर
कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडचे विद्यमान संचालक कपिल पाटील फाउंडेशनचे मुरबाड तालुका अध्यक्ष माननीय दीपकजी खाटेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी दिलीप दादा केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दीपकजी खाटेकर साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता सन्माननीय दीपकजी खाटेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, त्याचबरोबर मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कपिल पाटील फाउंडेशनचे मुरबाड तालुका अध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय दीपकजी खाटेकर साहेब. त्याचबरोबर सन्माननीय अतिथी मुरबाड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष माननीय किसनजी कथोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी दिलीपदादा केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय किसनजी कथोरे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष माननीय किसनजी कथोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या वतीने दिलीपदादा केंबारी यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान इथे पार पाडत आहोत. आलेल्या तमाम मान्यवरांचं स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024च्या या महापर्वाच्या वतीनं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय नारायणजी गोंधळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्पर्धेच्या वतीनं शैलेशदादा केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नारायणजी गोंधळी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. सन्माननीय नारायणजी गोंधळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं शैलेशदादा केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नारायणजी गोंधळी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय एकनाथजी खाटेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मनोजदादा केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय एकनाथजी खाटेकर साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. आज विविध क्षेत्रातील दिग्गज अशी मान्यवर मंडळी या स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024च्या या महारण संग्रामाचा आनंद घेण्याकरता आपल्याला शुभेच्छा आणि सदिच्छा बहाल करण्याकरता आवर्जून उपस्थित आहेत. सन्माननीय एकनाथजी खाटेकर साहेब यांचा हा शुभ सन्मान शैलेशदादा केंबारी यांच्या शुभ हस्ते आपण हा पार पाडत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय दिलीपजी पवार सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मनोजदादा केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिलीपजी पवार सर यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. मनोजदादा केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय दिलीपजी पवार सर. दिलीपजी पवार सरांचा हा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. त्याचबरोबर व्यासपीठावर कपिल पाटील फाउंडेशनचे मुरबाड तालुका खजिनदार सन्माननीय सचिनजी सूर्यराव सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी धीरजजी केंबारी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सचिनजी सूर्यराव साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. निश्चित फर्स्ट बॉल डॉटनं मात्र इथे सुरुवात केली आहे. दुसरा चेंडू याही वेळेला फुलवण्याचा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळालं. ही कमिटमेंट असते म्हणून तर योगदान फार महत्वाचं असतं. यावेळेला संघातले सर्वच खेळाडू खऱ्या अर्थानं जिंकण्याच्या ईर्ष्येनं मैदानाच्या आत उतरत असतात. त्यावेळेला संघर्ष देखील पराकोटीचा करणं ही अनिवार्यतेची बाब असते. 24 चेंडू आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 58 धावांचं लक्ष आहे आणि या 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेला मात्र आपण पाहिलं कपिलच्या बॅटमध्ये एक आली आकाशचा हा ट्रॅकर बॉल उकळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज देखील चुकलाय.
या चुका महागात पडतील का याचा विचार करावा लागेल शिवळे या संघाला. आणि आता जर आपण पाहिलं तर निश्चित आकाशच्या बॅटमधनं या 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. खरं तर गडी बाद झाला असता, दबाव आला असता. 24 चेंडूंमध्ये 58 धावांचं टार्गेट डिफेंड करण्यासाठी तुम्ही मैदानाच्या आत उतरलेल्या आहात. गोलंदाजांना वाचवायला मुबलक प्रमाणात धावा उपलब्ध असताना त्या पद्धतीनं संघर्ष करणं, त्या पद्धतीनं तुम्ही समोरच्या संघाला एकेका धावेसाठी तरसवणं, या सगळ्या गोष्टींचा अंदाज खऱ्या अर्थानं ज्यावेळेला तुम्ही बांधत असता तो सत्यात अवतरित करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील शिगेच्या टोकावरचे करावे लागतील. 3 चेंडू झाले, 4 धावा धावफलकावर आहेत. सुरुवातीचे 3ही चेंडू स्ट्रायकर बॉलर गौरव यावेळेला मात्र शिवळे संघाचा दबदबा निर्माण करताना पाहायला मिळतो. निश्चित पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जर उपलब्ध प्रमाणात धावा साजही संघाने जर उपलब्ध केल्या नाहीत, जमा केल्या नाहीत, धावफलकावर अंकित केल्या नाहीत तर दबावाचं वलय घट्ट होताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी गौरवकडनं पाहायला मिळतंय, कारण कर्णधारानं कान मंत्र दिला. शिवळे संघानं फर्स्ट बॅटिंग करत असताना 24 चेंडूमध्ये 57 धावांचा डोंगर उभा केला गेला आणि या आव्हानाचा बचाव करत असताना माहित होतं स्ट्रायकर बॉलर जर अगदी स्वस्त गोलंदाजी करत असेल, स्ट्रायकर बॉलरकडनं जर कमीत कमी धावा खर्च झाल्या तर पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला जाईल तो म्हणजे साजईचा संघ आणि त्याचा फायदा निश्चितपणाने होईल. पुढचा चेंडू इथे यावेळेला मात्र कपिल शेंडेच्या बॅटमधनं संघर्ष अभी है जारी हे सांगणारा आलाय खणखणीत चौकार. कपिल शेंड 8 धावा, माफ करा. पुढचा चेंडू इथे मात्र फुलटॉस बॉल सर बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र करतोय. षटक क्रमांक 1 मात्र समाप्त होईल. 24 चेंडू आणि 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मैदानाच्या आत दुसऱ्या डावामध्ये खेळणाऱ्या साजई संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा. आणि आता मात्र समीकरण बदलेल. विजयासाठी 18 चेंडू तब्बल 50 धावांची असेल गरज. लावू नका. आजचा दिवस खऱ्या अर्थानं आपण फार उशिरानं सुरुवात केलाय. सो आपल्याला पूर्ण तो टाइम स्लॉट आहे जो बॅकअप आपला राहिलेला आहे, जो आपण अगदी वेळेच्या फार मागे आहोत, ते सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला भरून काढाव्या लागतील. पहिलं षटक जबरदस्त हाताळलं ते गोलंदाज गौरव यानं आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर खर्च केला केवळ आणि केवळ 8 धावा. 58 धावांचं रक्षण करत असताना जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली गौरवची. शिवळे संघाला ताकदीनिशी पुन्हा एकदा उभं केलं गेलं आणि साजई संघाला मात्र बॅकफुटवर ढकलण्याचं काम अगदी सोपस्कररित्या पार पाडलं ते म्हणजेच गोलंदाज गौरवनं. निश्चित या स्पर्धेकरता तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला प्राप्त झालंय ते उद्योजक माननीय सदाभाऊ सोमणे साहेब यांचं ग्राउंडवर शुभागमन झालंय. मी सदादादा सोमणे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. उदयचा इथे मात्र आता आपल्याला तेजस षटक क्रमांक 2 हाताळताना पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि विजया करता अजूनही 50 धावांची गरज आहे. अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कुठेतरी या अडचणीतून बाहेर काढणारी इनिंग कपिलच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, या सगळ्या गोष्टींची जी काही प्रश्नांची मांदियाळी आहे ती मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये घोळताना आपल्याला पाहायला मिळते. पण या सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला सारून मैदानाच्या आत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर करावा लागेल. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. हा ट्रॅकर बॉल यावेळेला आकाशच्या बॅट मधनं गोलंदाज तेजसला आकाश दाखवणारा आसमानी षटकार.
षटकार पहिल्या चेंडूवर ठोकलाय गोलंदाज तेजस याला आणि या षटकारानं आकाशच्या या घणाघाती प्रहारानं पुन्हा एकदा साजई संघाच्या आशा आकांक्षा पल्लवित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 14 धावा. या पद्धतीचा खेळ करावा लागेल, कारण जर आपण पहिल्या डावामध्ये देखील जर पाहिलं तर 13 धावांची इनिंग केली होती, ती म्हणजेच विकीनं. त्यानंतर गौरवकडनं 7 धावा, त्यानंतर बाळामध्ये अगदी स्वस्तामध्ये बाद झाले. उदयच्या बॅटमधनं मात्र घणाघाती आघात आपल्याला पाहायला मिळाले. लगातारचे 2 षटकार आले. त्यानंतर तेजसची घणाघाती 18 धावांची इनिंग आणि त्याच तेजसच्या विरोधात या वेळेला आकाशनं मात्र हवाई सफर करणारा षटकार इथे मात्र ठोकला. या पद्धतीचे फटके खेळावे लागतील. या आक्रमक शैलीला तुम्हाला मैदानाच्या आत खेळत असताना अवतरित करावं लागेल. ही आक्रमकता तुम्हाला अवलंबित करावी लागेल. अंपायर प्रॉब्लेम काय नेमका आम्हाला कळेल का? आपला स्पर्धेचा पहिल्यापासून नियम आहे की बॉल हरू द्या, फुटू द्या, कोणत्याही षटकात तुम्हाला खेळण्यासाठी नवीनच बॉल दिला जाईल. आणि आणखी एक नियम लक्षात घ्या की नवीन बॉल देताना माझ्या मध्ये तो अंपायरने चॉईस केला तर बरं होईल. जेव्हा सेकंड बॉल येईल तेव्हा पहिल्यांदा तुम्ही इनिंगला 2च्या पुढे मिळणार नाही. ओके, काहीच नाही समजलं. थँक्यू. पहिला चेंडू हा कळलं. 2 बॉल आधीच चॉईस करून ठेवा, बरोबर ना प्रवीण सर? करेक्ट, थँक्यू. पहिल्या चेंडूवर षटकार इथे आला. त्यानंतर षटक क्रमांक 2चा चेंडू क्रमांक 2 आकाशसाठी. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाते, परंतु निश्चित चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर दबावाची कोणतीही बंधनं आपल्या अवतीभोवती फिरू द्यायची नाहीत, ही रणनीती गोलंदाज तेजस्वी पाहायला मिळाली. म्हणून तर म्हणतात ना की समोर अडचणी दिसल्या म्हणून रस्ता बदलायचा नाहीये, उलट त्या अडचणींना टाळून त्यांचा बेनदिक्कतपणे मुकाबला करून ध्येयाच्या दिशेने आपल्याला कसं चालता येईल याचा आपण विचार करावा. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या चेंडूवर झेल उडलाय आणि हा झेल मात्र अगदी अलगदपणे हातातून सोडलाय क्षेत्ररक्षकानं. या ज्या चुका आहेत यांचा परिणाम क्षणाला कळत नाही, पण या चुका ज्यावेळेला आपल्या पराभवाची कारणं बनतात तेव्हा आपल्या हातून घडलेल्या चुका केवळ चुका राहत नाही, तर आपल्या संघाच्या विजयाच्या मार्गात आपण केलेला सगळ्यात मोठा गुन्हा ठरतो. इथे मात्र जर आता पाहिलं पुन्हा 2 धावा अंकित होतानाचं चित्र पाहायला मिळेल. या 2 धावांनी 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या साजई संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 16 धावा. या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 8 धावा वसूल केल्यात. लऊ दादा, आउट गोईंग कॉलला बंदी आहे. चला, 8 धावा या पहिल्या 3 चेंडूंमध्ये आल्यात. निश्चित या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. ज्या पद्धतीने आकाश आपल्याला रंगात पाहायला मिळतो, प्रहारात्मक फटकेबाजीला त्यानं इथे खऱ्या अर्थानं आमंत्रण दिलंय. त्या आमंत्रणाचा स्वीकार केला जाईल का शिवळेकडनं, पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत असेल. या वेळेला मात्र चुकी होणार नाही. आकाशला तंबूचा रस्ता दाखवणारा पकडलाय झेल आणि संपलाय आकाशचा या डावातला खेळ. चला, यापुढील होणारा सामना शेलारी विपक्ष मडकेपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. शेलारी संघाचा कर्णधार आणि
मडकेपाडा संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मैदानाच्या आत विशाल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की ज्या पद्धतीने षटकार पहिल्या चेंडूवर तेजसच्या विरोधात ठोकला गेला होता, परंतु त्या पुढच्या 3 चेंडूवर तेजसनं मात्र आपल्या गोलंदाजीमधली ताकद या क्षणाला पेश केली आहे. पहिल्या षटकारानंतर दबावाची जोखडं आजूबाजूला अंगा खांद्यावर न खेळवता अगदी आपल्या गोलंदाजीमधल्या किमयागार कामगिरीला मैदानाच्या आत प्रदर्शित करण्याचा शेलारी संघाचा कर्णधार आणि मडकेपाडा संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा चेंडू लहू गायकरचा फटका पहिल्या चेंडूवर फसलाय आपल्या फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज तेजसने देखील झेल पकडला. बॅक टू बॅक अनदर विकेट डाऊन. सलगचा दुसरा धक्का. आजचे प्रमुख पाहुणे माननीय दीपकदादा खाटेकरे साहेब, मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष किसनजी कथोरे साहेब आणि त्याचबरोबर नारायणजी गोंधळी साहेब, दिलीपजी पवार सर, एकनाथजी खाटेकरे साहेब, या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करावा. मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती, कपिल पाटील फाउंडेशनचे मुरबाड तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आदरणीय आणि मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माननीय दीपकजी खाटेकरे साहेब असतील, त्याचबरोबर मुरबाड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष किसनजी कथोरे साहेब, नारायणजी गोंधळी साहेब, एकनाथजी खाटेकरे साहेब, दिलीपजी पवार सर, युवा कार्यकर्ते प्रवीणजी भाकरे, ही सगळी मान्यवर मंडळी, या मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर आपण हा नाणेफेकीचा कौल इथे करत आहोत. आदरणीय हरिभक्त परायण दिगंबरजी गायकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या साजाई संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 16 धावा आणि विजयाकरता आता मात्र 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. 21 ची सरासरी आवश्यक असेल. कौतुक करावं लागेल दोनही गोलंदाजांचं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गौरवनं खर्च केल्या 8 धावा, त्यानंतर आलेला तेजसच्या पहिल्या चेंडूवर षटकार येऊन देखील पुढच्या 5 चेंडूंमध्ये 2 गडी बाद करत केवळ 2 धावा खर्च केल्या, म्हणजे त्याही षटकामध्ये 8 धावा आल्या आणि पुन्हा एकदा यावेळेला आक्रमण केलं. यावेळेला मात्र या सामन्याच्या विजयावर प्रबळ दावा ठोकला तो शिवळे संघानं. कमालीचं प्रदर्शन. पहिल्या डावात तुफानी फटकेबाजी, पहिल्या डावात गोलंदाजांना आत्मविश्वास प्रदान करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली की जिथे मात्र मुबलक प्रमाणात धावा दिल्या गेल्यात त्या वाचवण्यासाठी आमंत्रण दिलं आणि पहिल्या 2 षटकांमध्ये अचूक टप्पा, अचूक दिशा आणि समोरच्या फलंदाजांना सातत्यानं भ्रमित करणारी गोलंदाजी ही शिवळे संघाच्या गोलंदाजांनी केली. 12 चेंडू 42 धावांची गरज असेल. षटकामागे किमान 21 धावा गरजेच्या असतील. स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजेच कपिल शेंडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल. कपिलचा पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा इरादा होता परंतु अलॉंग द कार्पेट लॉंगॉनला चेंडू निघून जातोय. थोडेसे फंबल होतील आणि तिथे मात्र 2 धावा देखील धावून पूर्ण होतील. या 2 धावांनी साजाई संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 18 धावा. तर 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 13 चेंडूंमध्ये आतापर्यंत 18 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. अगदी पहिल्या षटकापासून गणगोर हल्ला करणं गरजेचं होतं म्हणून मगाशी म्हटलं की जे आपल्यासाठी कठीण आहे ना
त्या अगोदर स्वतःसाठी सोपं करता येणं देखील फार महत्वाचं असतं. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता. कपिल शेंडेनं संघर्षाचा डंका पिटणारा ठोकलाय षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजे 24 धावा. समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि विजया करता 34 धावांची गरज. 10 चेंडू आणि 34 धावा. विशाल, निश्चित या षटकातल्या पुढच्या 4 चेंडूंवर जर 2 मोठे फटके आले आणि याच स्टाईलनं अग्रेसिव्ह मोडला खऱ्या अर्थानं इन्व्हिटेशन देणारी बॅटिंग कपिल शेंडेच्या बॅटमधनं जर झाली तर मग मात्र साजई संघाचा प्रवास पुन्हा एकदा सुखकारक मार्गाने सुरू होईल यामध्ये ते मात्रही शंका नाही. परंतु कपिल शेंडेला माहीत आहे ठोकणं, कपिल शेंडेला माहीत आहे डावामध्ये परत येणं, कपिल शेंडेला माहीत आहे संघाला पुन्हा मजबूतीनं उभं करणं, कपिल शेंडेला माहीत आहे विजयाचं साम्राज्य उभं करत असताना पराकोटीचा संघर्ष खऱ्या अर्थानं आपल्या कामगिरीतून करणं. या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आत घडतील का? 10 चेंडू 34 धावा. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल कपिल शेंडेच्या बॅट मधनं डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत, निघून जाईल सीमा पार. चौकार. तर आता मात्र पाहायला मिळते 28 धावा. समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. काय जबरदस्त बॅटिंग कपिल कडनं. एक हाती खिंड लढवली जाते. मगापासनं स्मशान शांतता साजई संघाच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. आता थोडंसं चैतन्याचं वातावरण या क्षणाला साजईकरांच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू 30 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. इथे मात्र पुन्हा जर आपण पाहिलं तर कुलभर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळला. वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सुंदर फलंदाजी मी म्हणेल, कारण कपिलला माहीत आहे मोठा फटका येत नसेल तर डॉट चेंडू जाणं आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. तिथं स्ट्राईक रोटेट होणं, धावफल खालता ठेवणं, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 30. समीकरण बदललंय. 8 चेंडू 28 धावा. पुढच्या 2 चेंडूवर जर मोठे फटके 2 आले तर मग मात्र 6चं जे काही समीकरण राहील त्यामध्ये दोन्ही बाजूनं सामना जिंकण्याच्या संधी ज्या आहेत त्या मात्र समान असतील यामध्ये शंका नाही आहे. परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाज उदयला, कमबॅक करावं लागेल संघ शिवळेला आणि कमबॅक करण्याची संधी देखील यावेळेला साजई संघाला निर्माण करावी लागेल. यावेळेला मात्र जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बाळामते तिथपर्यंत पोहोचतात. 2 धावा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले ते सन्माननीय सदाभाऊ सोमणे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर घेऊन स्थानापन्न व्हावं. खरं तर व्यासपीठावर आपण मान्यवरांची मांदियाळी पाहतोय. कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय दीपक भाऊ घाटेकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि साहेबांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला जाहीर झालेला आहे. इथे मात्र कपिल शेंडे नावाचं वादळ मैदानाच्या आत घालताय थैमान. चेंडू सीमा पार. फलंदाजाचा हाहाकार. हालाय षटकार.
6 चेंडू आणि 20 धावांची गरज कपिल शेंडेनं या मॅच मध्ये परत आणलाय. कपिल शेंडेनं या मॅच मध्ये साजळीकरांच्या स्वप्नांना पुन्हा एकदा जागृत केलं. खेळावं लागेल, लढावं लागेल. म्हणून तर मित्रांनो म्हणतात ना, आव्हानं मोठी असली की त्याच मोठ्या आव्हानांचा पाठलाग करत असताना तुम्ही केलेला खेळ जय आणि पराजयाच्या अक्षरांमध्ये कधीच लिहिला जात नाही. तुमचा संघर्ष हा सातत्यानं इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांमध्ये नोंद केला जातो आणि तेच काम यावेळेला कपिलकडनं पाहायला मिळालं. एका बाजूनं धावा रोखलेला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूनं कपिल शेंडेचं आक्रमण मैदानाच्या आत खऱ्या अर्थानं शिवळे संघाच्या गोलंदाजांवर वार तर करतोय, पण विजयाचा सध्या हुंकार गात असलेल्या शिवळे संघाच्या समर्थकांच्या काळजाला देखील शिरण्याचं काम कपिल शेंडेनं केलंय. कारण आता लक्ष आव्याक्यात आलंय. आता लक्षाच्या पॉसिबिलिटीज दोन्ही बाजूने आहेत. आता मात्र सामना जिंकण्याची संधी दोनही संघांना समसमान प्रमाणात खऱ्या अर्थानं उपलब्ध झाली आहे. 6 चेंडू आणि विजयाकरता 20 धावांची गरज. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आम्हाला प्राप्त झालंय सन्माननीय अनंताजी पवार साहेब, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजांचं पारितोषिक विपुलजी कापडे आणि किरणजी साबळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालंय. मी या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सहा चेंडू आणि 20 धावांचं हे समीकरण मैदानाच्या आत. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर घणाघाती टोला, चेंडू निघून जाईल सीमा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा साजईकरांचा षटकार. समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि विजया करता 14 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय, तो म्हणजेच राहुल. राहुलनं दिले गोलंदाजाला हुल आणि ठोकला पहिल्या चेंडूवर षटकार. 5 चेंडू विजया करता 14 धावांची गरज. दुसरा चेंडू राहुल नावाच्या वादळानं मैदानात घातलाय थैमान. हा सलगचा दुसरा 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 षटकार. संघाला नुसतेच बॅकफुटवर घेऊन गेले नाहीयेत, तर भर उन्हात गोलंदाज साहिलच्या डोळ्यासमोर तारा चमकल्यात, चांदण्या चमकल्यात आणि ते चांदणं चमकवण्याचं काम मैदानाच्या आत कपिल शेंडे आणि राहुलच्या माध्यमातून. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. 6-20चं समीकरण आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावांवर येऊन ठेपलाय. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आत पाहायला मिळते. म्हणून तर सगळं जेव्हा संपल्यासारखं वाटतं तेव्हा नव्यानं पुन्हा उभं करण्यासाठी आपल्याला लढता येणं गरजेचं आहे आणि त्याच लढाईचं हे चित्र मैदानाच्या आत कपिल शेंडे आणि राहुलच्या माध्यमातून.
साजईकरांच्या चेहऱ्यावर आता मात्र हळूहळू स्मितहास्य फुलत आहे आणि मगापासनं आनंदाचा डंका पिटणाऱ्या शिवळेकरांच्या गोटामध्ये मात्र चिंतेचं कमालीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज, 50 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. चेंडू क्रमांक 3 दबावात असेल गोलंदाज साहिल. ट्रॅकर बॉल, याही वेळेला बॅटर राहुलनं खेळलाय मोठा फटका, परंतु फसलाय फटका, पकडलाय झेल आणि महत्वाच्या षटकात 2 षटकार ठोकणाऱ्या या वादळाचा संपलाय खेळ. पुन्हा मॅच मध्ये परत येताना पाहायला मिळतोय शिवळेचा संघ. कमबॅक केलंय गोलंदाज साहिलनं आणि आता विजयाकरता 3 चेंडू 8 धावांचं समीकरण. जबरदस्त रंगलेली ही मॅच, तुंबळ युद्ध, कडवा संघर्ष मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू विजयाकरता 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. आता मात्र नव्याने येणाऱ्या फलंदाजाच्या मनावर देखील दबाव असेल. न्यू बॅटर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल, कारण इथे जर एखादा चेंडू डॉट आला तर मग मात्र सगळं काही चित्र क्षणार्धात पालटताना पाहायला मिळेल. चला, मैदानाच्या आत सुरू आहे युद्ध, सुरू आहे संघर्ष, सुरू आहे लढा आणि या लढ्यामधलं समीकरण आहे 3 चेंडू 8 धावा. हवेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी कार्पेट ऑन साइडला खेळलेला फटका, तिथं मात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेनं 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या साजई संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 51 धावा. 2 चेंडू 7 धावांची गरज. आणि दोन्ही संघ लक्षात ठेवा, सामना जर बरोबरीत सुटला तर पहिल्यांदा विकेट आणि मग टॉसवर निर्णय दिला जाईल. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला आणखी विश्लेषण पोहोचवतोय, 3 विकेट शिवळे संघाने गमावल्या होत्या आणि साजई संघाने देखील आतापर्यंत 3 विकेट गमावल्या आणि टॉस साजईचा आहे. विकेट न गमावता जर 6 धावा केल्या तर मग मात्र तरी देखील साजई संघ जिंकेल, पण जर विकेट गमावली तर मग मात्र 7 धावा तुम्हाला करणं गरजेचं असेल. 2 चेंडू विजयाकरता 7 धावांची गरज आहे. या मॅचच्या साऱ्या आकांक्षा ज्यानं पल्लवित केल्या तो कपिल शेंडे या क्षणाला स्ट्रायकिंग एंडला. 2 चेंडू 7 धावा, काळजाची धडधड 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 या वेळेला मात्र सगळ्यांची ऐकू येते. दबाव, तणाव, इथे मात्र निश्चित गोलंदाजाचा प्रयत्न आहे. ज्या वेळेला तुम्ही दबावात खेळता, म्हणून तर म्हणतात ना, मोठ्या खेळाडूची खूण काय असते तर त्याला प्रेशरला टॅकल करता आलं पाहिजे, त्याला दबावाला खऱ्या अर्थानं हाताळता आलं पाहिजे. सगळं काही चांगलं चालू असताना कुणी येऊन अर्धशतक ठोकू शकतं, वाईट परिस्थिती येऊन संघाचा विजय कोण मिळवून देईल. या वेळेला मात्र पुन्हा, म्हणून तर एक मराठीमध्ये लेखकानं सुंदररित्या वाक्य लिहून ठेवलंय, जेव्हा तुमच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं त्यावेळेला तुमचं लक्ष हे ध्येयाच्या मार्गावरून विचलितच झालेलं असतं. मग त्यावेळेला रडत पडत चालण्यात अर्थ नाही. पुन्हा मागे या, पुन्हा नव्यानं सुरुवात करा, पुन्हा ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रस्ता चुकणं वाईट नाही आहे, पण रस्ता चुकतोय हे माहीत असून पण चालत राहणं हे मात्र वाईट आहे. 2 चेंडू 7 धावा. या वेळेला तो रस्ता चुकला गेलाय. दबाव दबाव दबाव. आता मात्र वाईट बॉल, समीकरण बदललंय. 2 चेंडू 6 धावांची गरज. खरं तर अशा परिस्थितीमध्ये मनोजदादा गंमत कशी असते, रस्त्यावर अचानक वाघ दिसल्यावर माणूस घाबरतो आणि वाघाला माणूस दिसल्यावर की वाघ पण घाबरतो. पण दोघांनाही असं वाटतं की आपल्याला इथून निघून जाणं गरजेचं आहे, पण हल्ला पहिल्यांदा वाघ करतो कारण संकटाचा सामना करतो. या वेळेला मात्र त्या सामन्यामध्ये साहिलला समजावावं लागेल, साहिलशी चर्चा करावी लागेल. इथं मात्र तो आत्मविश्वास त्याला प्रदान करावा लागेल. बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल येतोय. महत्वाच्या निर्णायक क्षणाला तुमच्या या चुका समोरच्या संघाला आत्मविश्वास प्रदान करणाऱ्या ठरतात. समीकरण बदललंय. 2 चेंडू 5 धावांची गरज. विकेट देखील सेम आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. 2 चेंडू 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळतोय कपिल शेंडे. फुल टॉस बॉल. कपिल शेंडेच्या बॅट मधनं संधी निर्माण होती क्षेत्ररक्षकाला.
हा होता झेल, सुटून गेलाय सीमा पार आणि कपिल शेंडेच्या बॅट मधनं आलेला साजई संघाच्या विजयाचा हुंकार गाणारा आणि शिवळे संघाला चुकीचा परिणाम भोगायला लावणारा विजयी षटकार. लक्षात घ्या, प्रत्येक संघ लक्षात घ्या, मैदानातून बाहेर निघताना दोन्ही संघांनी शेक हँड करणं हे अनिवार्य आहे. स्पर्धेचा नियम आहे आणि ते खरं तर खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन देखील आहे. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आत पाहायला मिळाला.